नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. इंडियन आर्मी रॅली भरती 2024 महाराष्ट्र. तर आपल्या महाराष्ट्रातील मित्रांनो सर्वच यारोची लेखी परीक्षा झाली आहे. यारो छत्रपती संभाजी महाराज नगरची सुद्धा लेखी परीक्षा एप्रिल महिन्यामध्ये झाली आहे. यारो नागपूरची सुद्धा लेखी परीक्षा एप्रिल महिन्यामध्ये ज्या मित्रांनो झालेली आहे. यारो पुणेची सुद्धा लेखी परीक्षा एप्रिल महिन्यामध्ये झाली आहे. यारो मुंबईची सुद्धा लेखी परीक्षा एप्रिल महिन्यामध्ये झालेली आहे. त्याचबरोबर यारो कोल्हापूरची सुद्धा लेखी परीक्षा झालेली आहे. तर जेव्हापासून मित्रांनो आर्मी भरतीची लेखी परीक्षा झाली आहे तर तेव्हापासून बऱ्याच विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर आर्मी रॅली भरतीचा रिझल्ट कधी लागणार आहे, रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे. कारण की एप्रिल महिना झाला, एक महिना या ठिकाणी झालेला आणि अजूनही या ठिकाणी रिझल्ट लागला नाही. तर असे बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर इंडियन आर्मी रॅली भरतीचा रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे, कोणत्या तारखेला लागणार आहे, यावर एक व्हिडिओ बनवा. असे बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट होते. इथून 4-5 दिवसा अगोदर सुद्धा मी आर्मीचा व्हिडिओ टाकला होता, त्यावर सुद्धा बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट होते. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती तुम्हाला याबद्दल सांगणार आहे. मेन की अग्निवीर आर्मी रॅली भरतीचा रिझल्ट कधी लागणार आहे, कोणत्या तारखेला या ठिकाणी लागणार आहे, त्याचबरोबर रिझल्ट तुम्हाला कशा प्रकारे चेक करायचा आहे, त्याचबरोबर कटऑफ किती मित्रांनो लागणार आहे यारोनुसार, याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे. मेन म्हणजे याबद्दल सांगणार आहे की रिझल्ट कधी लागणार आहे इंडियन आर्मी भरतीचा. ठीक आहे, तर आजचा व्हिडिओ मित्रांनो खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर पहा मित्रांनो, सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, ज्या पण विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा झाली आहे तर तुम्ही मित्रांनो आपला व्हिडिओ हा कोणत्या तुमचा जो यारो आहे हा कोणता, ह्या व्हिडिओ खाली मित्रांनो कमेंट करा. तुम्ही कोणत्या यारोमध्ये, तुम्ही यारो छत्रपती संभाजी महाराज नगरमध्ये येता, यारो पुणेमध्ये येता, तुमचा जो पण यारो असेल मित्रांनो या व्हिडिओ खाली कमेंट करा, जेणेकरून मला या ठिकाणी अंदाज लागणार आहे की कोणत्या यारोचे विद्यार्थी आपले जास्त व्हिडिओ या ठिकाणी बघत आहे. ठीक आहे, आणि कशा प्रकारे आपण या ठिकाणी माहिती दिली पाहिजे अशी मित्रांनो मला या ठिकाणी अंदाज लागणार आहे. ठीक आहे, तर पहा मित्रांनो, या ठिकाणी जी तुमची लेखी परीक्षा आहे मित्रांनो हे एप्रिल महिन्यामध्ये झाली इंडियन आर्मीची. आता रिझल्ट मित्रांनो लवकरच लागणार आहे. तर बऱ्याच विद्यार्थ्यांची एकच कमेंट होती की सर रिझल्ट कधी लागणार आहे, रिझल्ट कधी लागणार आहे. तर पहा मित्रांनो, मी तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो, मागच्या वर्षी जे मित्रांनो इंडियन आर्मीची भरती निघाली होती तर त्यावेळेस सुद्धा एप्रिल महिन्यामध्ये पेपर झाला होता आणि एप्रिल नंतर जे मित्रांनो मे महिन्यामध्ये रिझल्ट लागला होता. 25 मेला मित्रांनो रिझल्ट लागला. ठीक आहे, तर आजची तारीख मित्रांनो या ठिकाणी 24 मे 2024 आहे. ठीक आहे, तर आजची तारीख या ठिकाणी मित्रांनो 24 मे 2024 आहे. तर 25 मेला मित्रांनो या ठिकाणी रिझल्ट लागू शकते आणि रिझल्ट मित्रांनो आर्मी भरतीचा 5 वाजताच्या नंतर लागत असते. ठीक आहे, तर पहा अग्निवीर आर्मी रॅली भरतीचा जो रिझल्ट आहे मित्रांनो आपला हा मे महिन्यामध्येच लागणार आहे. एक तर 25 मेला सुद्धा मित्रांनो लागू शकते, नाहीतर मग 25 मेला जर मित्रांनो इंडियन आर्मी भरतीचा रिझल्ट लागला नाही तर नंतर मित्रांनो जून महिन्यामध्ये जे मित्रांनो लागणार आहे. ठीक आहे, तर आतापासून आपली फिजिकलची तयारी चांगली चालू ठेवा, लय लवकर मित्रांनो या ठिकाणी रिझल्ट लागणार आहे. ठीक आहे, आणि रिझल्ट तुम्हाला मित्रांनो जॉईन इंडियन आर्मीच्या ऑफिशियल वेबसाईटवर मित्रांनो चेक करायचा आहे. तर तुम्हाला जे या ठिकाणी जेव्हा रिझल्ट लागणार आहे तर तुम्हाला क्रोम ब्राउझरमध्ये जायचं आणि त्या ठिकाणी सर्च करायचं आहे जॉईन इंडियन आर्मी. तर तुम्ही त्या ठिकाणी सर्च केलं की त्या वेबसाईटवर जेव्हा तुम्ही सर्च केलं तर त्यावेळेस मित्रांनो तुम्हाला कॅप्चा येणार आहे. कॅप्चा तो तुम्हाला त्या ठिकाणी टाकावा लागणार आहे आणि डायरेक्ट तुम्हाला त्या ठिकाणी रिझल्ट दिसणार आहे. ठीक आहे, तर आपला विद्यार्थी मित्रांनो चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, ज्यावेळेस रिझल्ट लागणार आहे त्यावेळेस सुद्धा मी व्हिडिओ बनवणार आहे. कारण की जेव्हा रिझल्ट लागते तर बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत नसते की आपण रिझल्ट या ठिकाणी कशा प्रकारे चेक केला पाहिजे. ठीक आहे, तर मी तुम्हाला वेळोवेळी जे मित्रांनो अपडेट देत राहणार आहे आर्मी भरतीबद्दल, तर चॅनल सबस्क्राइब करून ठेवा. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी आपण कट ऑफचा जर विचार केला या ठिकाणी तर या ठिकाणी ग्राउंडसाठी जे विद्यार्थी या ठिकाणी पास केले जाणार आहे तर या ठिकाणी मित्रांनो 15 गुणे विद्यार्थ्यांना ग्राउंडसाठी बोलावण्यात येणार आहे आर्मी भरतीमध्ये. ठीक आहे, तर त्याच्या मित्रांनो यारोनुसार जागा असते. ठीक आहे, तर आर्मी भरती जे भारतीय सेना आहे तर हे जे मित्रांनो जागा दाखवत नाही जेव्हा सुद्धा भरती निघते, तर जागा ज्या आहे जवळपास मित्रांनो 500 ते 1000च्या दरम्यान मित्रांनो प्रत्येक यारोमध्ये जागा असते. ठीक आहे, तर सर्वात मोठा यारो आहे मित्रांनो छत्रपती संभाजी महाराज नगर आहे. या ठिकाणी मित्रांनो जास्त जागा असू शकते यावर्षी, तर जास्त विद्यार्थ्यांना बोलावल्या जाणार आहे ग्राउंडसाठी. या ठिकाणी तर मित्रांनो 1000 तरी जागा असल्या यारो छत्रपती संभाजी महाराज नगर या ठिकाणी. तर या ठिकाणी 15 गुणे विद्यार्थी जवळपास मित्रांनो 15,000 विद्यार्थ्यांना या ठिकाणी बोलावल्या जाणार आहे. ठीक आहे, फिजिकलसाठी किंवा त्यापेक्षा जास्त सुद्धा बोलावल्या जाणार आहे, ते जागेनुसार आहे. ठीक आहे, त्याचबरोबर या ठिकाणी आपण कट ऑफचा जर विचार केला तर तुमच्या 50 पैकी जर मित्रांनो या ठिकाणी 32 ते 36च्या दरम्यान जर तुम्हाला मार्क्स येत असेल तर ज्या मित्रांनो तुम्हाला फिजिकल भेटणार आहे, रनिंग भेटणार आहे, तर एवढाच कट ऑफ या ठिकाणी लागू शकतो. त्यानंतर ज्या मित्रांनो यारो नागपूर येते, तर यारो नागपूरमध्ये जर मित्रांनो आपण जागांचा जर विचार केला या ठिकाणी जर मित्रांनो
600 जरी जागा असल्या, 600 जरी या ठिकाणी जागा असल्या तर या ठिकाणी 15 गुणे जर विद्यार्थ्यांना पास केलं तर या ठिकाणी 9000 विद्यार्थ्यांना ग्राउंडसाठी बोलावण्यात येऊ शकते। आणि या ठिकाणचा जो रिझल्ट लागणार आहे जवळपास मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी 30 जरी तुमच्या बरोबर येत असेल किंवा 32-34 जरी बरोबर येत असेल तर मित्रांनो तुम्हाला फिजिकल भेटणार आहे। ठीक आहे, तर ज्या पण विद्यार्थ्यांना 30 जरी असेल तरी सुद्धा तुम्ही फिजिकलची या ठिकाणी तयारी चालू ठेवा। ठीक आहे, त्याचबरोबर डायरेक्ट तुमचं या ठिकाणी मित्रांनो सिलेक्शन होणार आहे जर समजा तुमचे 50 पैकी 32-36च्या दरम्यान जर असेल तर। त्यानंतर मित्रांनो यारो पुणे ते तर यारो पुणेमध्ये जर मित्रांनो आपण जागांचा जर विचार केला आणि या ठिकाणी जर मित्रांनो 800 जरी जागा असल्या तर या ठिकाणी जवळपास जे विद्यार्थी बोलावले जाणार आहे तर 12,000 विद्यार्थी या ठिकाणी बोलवू शकते। ते जागेनुसार आहे मित्रांनो, आपला एक अंदाज मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे। तर यारो पुणेमध्ये जो कट लागणार आहे तर यामध्ये जर मित्रांनो तुम्हाला 33-34 जरी असेल किंवा 35 जरी असेल तरी सुद्धा तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होऊ शकते एवढ्या मार्क्सवर यारो पुणेमध्ये। ठीक आहे, त्याचबरोबर 30 जरी असेल तुम्हाला तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी फिजिकलची तयारी चालू ठेवा। ठीक आहे, त्यानंतर मित्रांनो आपण जर बघितलं त्यानंतर जो यारो येते तो येते मित्रांनो यारो मुंबई। ठीक आहे, तर यारो मुंबई जो यारो आहे तर या ठिकाणी जर मित्रांनो आपण जागा जर बघितल्या तर या ठिकाणी जर समजा मित्रांनो 800 जरी जागा असल्या तर या ठिकाणी 15 गुणे जर विद्यार्थी जर या ठिकाणी बोलावले 800च्या तर या ठिकाणी जवळपास 12,000 विद्यार्थी या ठिकाणी मित्रांनो बोलवू शकते, 12 ते 13,000। ठीक आहे, त्यानंतर यारो मुंबईचा जो कट लागणार आहे तर यारो मुंबईचा जो कट लागणार आहे तुम्हाला तर या ठिकाणी मित्रांनो 33 ते 36च्या दरम्यान असेल किंवा 30 जरी तुमच्या बरोबर असेल 50 पैकी तर तुमचं मित्रांनो या ठिकाणी डायरेक्ट सिलेक्शन होणार आहे। ठीक आहे, तुम्हाला 30 जरी असेल 35 जरी असेल किंवा 32 जरी असेल तरी मित्रांनो तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होऊ शकते। तर फिजिकलची तयारी चांगली जबरदस्त या ठिकाणी चालू द्या। ठीक आहे, त्यानंतर मित्रांनो आपण यारो कोल्हापूरचं जर मित्रांनो बघितलं या ठिकाणी यारो कोल्हापूरमध्ये जर आपण 900 जरी या ठिकाणी जागा असल्या यारो कोल्हापूरमध्ये तर अंदाजाने मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे तर 15 गुणे विद्यार्थ्यांना या ठिकाणी बोलावलं जाणार आहे 13,500 विद्यार्थ्यांना। ठीक आहे, ग्राउंडसाठी या ठिकाणी कट ऑफचा जर विचार केला मित्रांनो तुम्हाला 30 जरी असेल तरी सुद्धा सिलेक्शन होऊ शकते, 32 जरी तुम्हाला या ठिकाणी मार्क्स असेल तरी सुद्धा तुमचं सिलेक्शन होऊ शकते। त्याचबरोबर 50 पैकी मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे 50 पैकी जर तुमच्या या ठिकाणी 32 बरोबर येत असेल प्रश्न, 36 बरोबर येत असेल, 30 बरोबर येत असेल तर डायरेक्ट मित्रांनो तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे। तर एवढा कट ऑफ मित्रांनो या ठिकाणी लागणार आहे। तुमचं जर मित्रांनो कोणता यारो असेल, यारो छत्रपती संभाजी महाराज नगर म्हणा, यारो नागपूर म्हणा, यारो पुणे म्हणा, यारो मुंबई म्हणा, यारो कोल्हापूर म्हणा, तर कोणताही जर तुमचा यारो या ठिकाणी येत असेल आणि 50 पैकी जर मित्रांनो तुम्हाला 30-32 जरी मार्क्स असेल तरी मित्रांनो तुम्ही फिजिकलची तयारी चालू ठेवा, सिलेक्शन तुमचं या ठिकाणी होऊ शकते। ठीक आहे, तर आतापासून मित्रांनो तयारीमध्ये राहा, कारण की आता मित्रांनो ज्या फिजिकलच्या तारखा येणार आहे, रनिंगच्या ज्या ग्राउंडच्या या ठिकाणी तारखा येणार आहे तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, मी तुम्हाला वेळोवेळी अपडेट मित्रांनो देत राहणार आहे। ठीक आहे, तर आतापासून फिजिकल चालू ठेवा। रिझल्ट कधी लागू शकते मित्रांनो 25 मेला सुद्धा रिझल्ट लागू शकते किंवा 26 मेला सुद्धा रिझल्ट लागू शकते किंवा मग ज्या मित्रांनो जून महिन्यामध्ये सुद्धा रिझल्ट लागू शकते, कारण की निवडणुका सध्या मित्रांनो चालू आहे। निवडणुकीत आता रिझल्ट लागला तर रिझल्ट लागल्यानंतर सुद्धा मित्रांनो या ठिकाणी इकडे आपला इंडियन आर्मीचा सुद्धा रिझल्ट लागू शकतो। ठीक आहे, तर आतापासून मित्रांनो फिजिकल चालू ठेवा, 1600 मीटर तुम्ही आतापासून आउट ऑफ बनवा आणि फिजिकलमध्ये जे मित्रांनो एकदम ढील दिलेली आहे आता, कारण की 100 विद्यार्थी सोडते आणि 100 पैकी 50-60 अशा प्रकारे विद्यार्थी घेते जीडीचे। ठीक आहे, तर आता मित्रांनो जास्त कॉम्पिटिशन नाही आहे, अग्निवीर आर्मी रॅली भरतीमध्ये 100 विद्यार्थी एका बॅचला सोडते। तर पहा मित्रांनो आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, मी तुम्हाला वेळोवेळी अपडेट देणार आहे। आणि जेव्हा सुद्धा इंडियन आर्मीची भरती असली, यारो छत्रपती संभाजी महाराज नगर, यारो पुणे, यारो मुंबई, यारो कोल्हापूर, यारो नागपूर कुठे असली तर मित्रांनो मी त्या ठिकाणी भरतीवर येणार आहे व्हिडिओ काढायसाठी। ठीक आहे, तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो, सपोर्ट करा आपल्याला। ठीक आहे, तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती की रिझल्ट कधी लागणार आहे याबद्दल। तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। तर आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।